माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी काल चमकोगिरीसाठी महाराष्ट्राचे कृषी मंत्री नामदार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्यावर जातीवादाचे जे आरोप केले त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गट, नाशिक शहर अध्यक्ष अनिल चौघुडे यांनी जाहीर निषेध केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजितदादा पवार यांनी मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचं हा निर्णय सर्व आमदारांच्या संमतीने घेतला असून पक्षाचा निर्णय शिरसवाद्य मानून तो सर्वांनी मान्य केला आहे। किंबहुना गोरख बोडके यांनी सुद्धा मान्य करायला हवा, परंतु ते पक्षाचे प्रदेश पदाधिकारी असून सुद्धा त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडलेली भूमिका ही साफ चुकीची असल्याने प्रदेश अध्यक्षांची परवानगी घेतली होती का? घेतली असेल तर तसे त्यांनी पत्र दाखवावे असे अनिल चौघुडे यांनी सांगितले। पक्षाचा एक निष्ठावान आणि तितकाच आक्रमक सेवक म्हणून कोणतेही बिनबुडाचे आरोप आम्ही सहन करणार नाही, अन्यथा यानंतर असे कोणीही आरोप केल्यास त्याला आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ असे आवाहन त्यांनी पत्रकाद्वारे केले। झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करत असून पक्षाचा ध्येय धोरणांच्या विरोधात कार्य केलेले असल्यामुळे बोडके यांनी प्रदेश पदाधिकारी पदाचा राजीनामा द्यावा असेही त्यांनी सांगितले। मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पहिला शहराध्यक्ष अनिल चौघुले या ठिकाणी प्रेस घेत आहेत। परवाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी या ठिकाणी माणिकराव आमचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये एक प्रेस घेऊन चुकीची माहिती या ठिकाणी माध्यमांसमोर सांगितली आहे। त्याचा मी जाहीर निषेध करतो की त्यांनी अशा पद्धतीने आपल्याच मंत्र्याच्या पक्षाच्या मंत्र्याच्या विरोधात या ठिकाणी भूमिका घेऊन आपली पक्षाची बदनामी होईल अशा पद्धतीचं जे कृत्य केलेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो। वास्तविक पाहता ते एवढे मोठे नाही का जे अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, सुनील तटकरे आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत, प्रफुल्ल पटेल आमचे वरिष्ठ नेते आहेत आणि या सगळ्यांनी घेतलेल्या भूमिकेला ते या ठिकाणी विरोध करत असेल तर मी प्रदेश अध्यक्षांना या ठिकाणी विनंती करतो का त्यांनी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी का पक्षाच्या एका मंत्र्याच्या विरोधात अजितदादांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने स्वतःची चमकोगिरी करण्याच्या दृष्टिकोनातून जर कोणी काही भूमिका मांडत असेल आणि पक्षाला जर वेठीस धरत असेल आणि पक्षाची जर मानहानी या ठिकाणी कोणी करत असेल तर त्याला आम्ही जसा तसे उत्तर या ठिकाणी देऊ शकतो, परंतु पक्ष शिस्त पाळून आम्ही आतापर्यंत थांबलेलो आहे। पण याच्या पुढे आम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांना विनंती करणार आहे की अशा पद्धतीची जी भूमिका घेतात तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, अन्यथा आम्हाला वेगळ्या पद्धतीने सुद्धा या ठिकाणी उत्तर देता येतं। आणि आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहेत, आम्ही या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये गेल्या 40 वर्षापासून राजकारण करतोय, पण आम्ही कधीही पक्ष शिस्त मोडलेली नाही किंवा पक्षाचा आदेश आम्ही कधी डावललेला नाही आणि अशा पद्धतीने येऊन कोणी जर पक्षाला हानी स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।